सोनल, बाळा, होमवर्क न करून कसं चालेल? 5वी नंतर गणित आणखी कठीण होत जातं. त्यासाठी पाढे गृहपाठ फार महत्वाचं असतं. अगं, तू हुशार मुलगी आहेस ना, मग तू करायला हवा होमवर्क. करशील? ओ ओ ओ, छोटा भीम, थांबा, इकडे या. कुठे निघाली स्वारी? काय ते खिशात काय लपवतोय? बघू. बरं, राहू दे. जवळपासच खेळायचं, हा, जा. रोहिणी, ये ना, बस. सोनल बेटा, जा, तूही बाहेर जाऊन खेळ. जा. रोहिणी, रोहिणी, मी तुझी अवस्था समजू शकतो, पण आता हा निर्णय घेण्याव्यतिरिक्त आपल्याकडे दुसरा काही पर्याय नव्हताच. मला वाटलं नव्हतं हे प्रकरण इतकं वाढेल. म्हणजे शाळा, चौक, अख्ख्या कोल्हापुरात हाच एक चर्चेचा विषय झालाय. हे थांबायला हवं म्हणून मी तुझ्यासमोर लग्नाचा प्रस्ताव मांडला. नाही, असं समजू नकोस की माझं तुझ्यावर प्रेम नाही. रोहिणी, माझं खरंच अगदी मनापासून तुझ्यावर प्रेम आहे. फक्त इतके दिवस ते व्यक्त करायचं धाडस मला झालं नाही, पण मी आता ते धाडस केलंय. रोहिणी, मी विश्वासाने, अगदी खरेपणाने शेवटपर्यंत तुझी साथ देईन. आता या वादळी भोवऱ्यात तू अडकलीस, याचा सामना आपण दोघे मिळून करू ना. रोहिणी, कोणी नसेल, पण या वादळात आणि त्यानंतर शेवटपर्यंत मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन. रोहिणी, फक्त मलाही तुझ्या साथीची गरज आहे. तू जशी आहेस तशी स्वीकारायला मी तयार आहे. बोल रोहिणी, बोल. देशील मला साथ?